हे हाय हॅलो फॅमिली. ते इतक्या दिवसानंतर व्हिडिओ टाकते. आता गावाला जाणं म्हटलं म्हणजे आपली तयारी आणि ते सगळं स्टार्ट होऊन जातं. स्पेशली लग्नाला जायचं म्हटलं म्हणजे मेहंदी वगैरे सगळं. तर बस आता मेहंदी काढायचाच टाईम झाला होता. हा व्हिडिओ ना भरपूर दिवसापासून शूट करून ठेवला आहे, पण टाकायला टाईमच भेटत नव्हता. तर इथं मेहंदी काढण्यासाठी मी रेडी झालीच होती. तर उर्वीची मेहंदी हातावरती रेडी झाली होती. मुलींचं कसं राहतं ना, किती मेहंदी होऊन जाय ना हातांना, तरीसुद्धा त्यांची हौस पूर्ण होत नाही. तर तिला हाताला नाही, तिला पायाला मेहंदी पाडायची होती. हाताला इतकी सारी मेहंदी पाडली होती, तरी मॅडमला पायाला मेहंदी बाकीच होती. तर राणीच्या मागं लागून लागून राणीने मेहंदी पाडून दिली तिच्या पायाला एकदम सिम्पलपणे. नंतर माझा टर्न आला. एका हाताला मेहंदी पाडली आणि तेवढ्यात घरामध्ये पाहुणे आले. तर त्यांच्यासाठी राणीने दूध आणि म्हणजे काजू बदामवालं दूध केलं. आणि हे बघा माझ्या हाताची मेहंदी आणि उर्वीच्या हाताची मेहंदी दोघांची सारखीच पाडली होती तिने. पण खूप छान मेहंदी पाडली होती. मला पण कधी कधी चान्स भेटतो मेहंदी पाडायचा, तर पुन्हा हाऊस पूर्ण करून घेते. आणि पाहू शकता मेहंदी किती छान आलेली म्हणून. तर त्या मेहंदीला कलर येण्यासाठी तर साखरचं पाणी लावलंच होतं. सकाळी उठून मस्तपैकी हँडवॉश केला, मस्त मेहंदी काढली म्हणजे, आणि खोबऱ्याचं तेल लावलं. आणि नवऱ्याने जी गरम गरम चहा बनवली ती मस्तपैकी एन्जॉय करत आणि नवऱ्यासोबत भांडत चहा पिली. नवऱ्याला सांगितलं की माझ्या हाताला किती कलर येतो ते तुमच्या प्रेमवरती डिसाईड करतं, म्हणजे तुम्ही किती प्रेम करता ते. तर त्यांना म्हटलं हिच्यामध्ये माझं म्हणजे तुमचं नाव शोधून दाखवा. तर एकदम सिम्पलपणे आणि एकदम मोठ्या अक्षरामध्येच वरती लिहिलं होतं. त्यांनी शोधलं ते नाव आणि असंच हसी मजा करता करता आम्ही चहा एन्जॉय केली. तुम्ही हाताला मेहंदी पाडता का? अशीच हसी मजाक होतो का? कमेंटमध्ये सांगा. उर्वीच्या पायाची मेहंदी पण पाहू शकता तुम्ही. आणि पूर्ण म्हणजे बेड आणि ते पूर्ण मेहंदीचं झालं होतं, पूर्ण खराब. आता दुपारी ना उर्वीचे केस स्ट्रेट करायचे होते, गावाला जायचं म्हटलं होतं. पण तिने केस स्ट्रेट केलं काय माहिती, वॉश केले होते का नाही, पूर्ण असं ऑइली लागत होतं. तर पुन्हा उर्वीचे केस वॉश केले आणि मग राणीने ते स्ट्रेट केले. तर राणी केस वॉश करत होते, त्यावेळेत आम्ही बसलो होतो साईडला. आणि त्या मुलांसाठी मस्त गरम गरम मॅगी बघा, तिचे केस धुतले होते आणि बाकीचे हेअर स्ट्रेट झाले होते. तर तिचे फायनली हेअर स्ट्रेट झाले आणि संध्याकाळी पॅकिंगची तयारी स्टार्ट झाली होती. तर पॅकिंग वगैरे सगळं राणीनेच केलं होतं. बघू शकता तुम्ही आमच्या बॅगा, म्हणजे पॅकिंग करायच्या बाकी होत्या. इतक्या सगळ्या बॅगा काढल्या होत्या, सगळं पॅकिंग करायचं होतं. तर राणीने एक एक करून सगळं सूटकेस वगैरे पॅक केलं. त्यानंतर तिने सगळं झाडू बिडू मारला. याच्या पुढचे व्लॉग अजून येणार आहेत. भरपूर छान आहे. लग्नाचं पूर्ण कार्यक्रम आहे त्यांच्यामध्ये, कसं आम्ही एन्जॉय केलं लग्न, कसं नाही म्हणून असं. तर बॅग पॅक